आम्ही कुणाकडे जायचं, आम्ही काय करायचं? आमचं 3-4 महिने झाले इतकी नुसकानी झाली आहे, मला कामं सुद्धा नाही. आज माझी कामं गेले, ते धुणं भांडी करायचं सुद्धा माझं स्वयंपाकाचं काम गेलं. मी लेकरं जगवायची कशी? मला कर्ज झालं एवढं मोठं, मी देणं फेडायचं कसं? नाहीतर मी मला न्याय भेटला नंतर मी आम्ही दोघं बी आत्महत्या करणार आहोत. सरळ पेट्रोल मधून घेणार आहोत, नवरा बायको पोलीस स्टेशनमध्ये आम्ही आत्महत्या करणार आहोत. आम्हाला न्याय पाहिजे. आम्ही कुठवर रस्ता करायचं आमच्या जीवाला. आम्ही 4 महिने झाला आम्ही हे हेल्मेटमध्ये, 4 महिने झाले पोलीस स्टेशनला जाऊन. किती 19 मार्चपासून आम्ही तक्रार दिली पोलीस स्टेशन. रडू नका, काय झालंय सांगा फक्त. आम्हाला असं फसवलंय गावातल्या सावकारानं. काय विषय होता नेमका? आम्ही त्यांच्याकडनं 5,80,000 रुपये घेतलं होतं. आम्हाला थोडं कर्ज चालतं म्हणून. त्याचं आम्ही 2022 पासून 12.5 लाख रुपये दिले. तर त्यानं आमचं घर बी देणार, आम्हाला पैसे बी देणं झालंय. मग तुम्ही तुमचा व्यवहार पूर्ण केला का? आमचा व्यवहार आम्ही पूर्ण केलाय. माझं नाव जनाबे दिगंबर गायकवाड, गाव गौडगाव, बार्शी तालुका. पैसे कोणाकडून घेतले तुम्ही? आम्ही बप्पा भडकंड घेतात. बर. जयप्रकाश शिवाजी भड. बर, तुम्ही पैसे घेतले त्यांच्याकडून, मग त्यांचा व्यवहार पूर्ण केला का तुम्ही? त्यांचा व्यवहार आम्ही पूर्ण केलाय. बर. त्याला आमचा व्यवहार आम्ही 2022 पासून त्याला पैसे दिले. आज 2026 पासून आम्ही पैसे दिले. आमच्याकडे सगळं प्रूफ आहे दिलेलं त्याला. मग तुमचं जे लिहून दिलेलं घर ते परत दिलं का? नाही दिलं त्यानं. घर बी दिलं ना, आमचं पैसे बी दिलं. पैसे मागितल्यावर म्हणते 7 वर्षांनी पैसे देतो, तुमचं घर तर देतच नाही म्हणताय त्यानं. याबाबत तक्रार तुम्ही कुठे केली मला? आम्ही वैराग पोलीस स्टेशनला गेली तक्रार. काय त्यांचं उत्तर आलं मग? त्यांनी म्हणते नुसतं आधीच लावा लागले. आज मी 3 महिने झाले वैराग पोलीस स्टेशनला, 4 दिवसाला 2 दिवसाला पुण्यावरून माझा हेल्पट आहे. माझ्याकडे पैसे सुद्धा नाही, तर मी त्याच्याकडे भीक मागून मी यांच्या पोलीस स्टेशनला हेल्पट घालते. त्यांनी काहीच वयच म्हणते नुसतं. ते पवार साहेब तर म्हणते नुसतं आधीच लावते. तर पवार साहेब म्हणते मी त्याला बोलून घेतो, ह्याला बोलून घेतो, हीच चालू आहे. पण त्यांनी काही पवार साहेब सुद्धा ऍक्शन घेतलं. म्हणजे तुमचं घर पण गेलं आणि घर पैसे पण गेले, आमचे पैसे पण देणं झाले, घर बी गेले, पैसे बी गेले. आज माझा 4 महिने झाले हेल्पट आहे, 3 महिने होऊन गेले कर्ज. याबाबत तक्रार तुम्ही कुठे कुठे केली? आम्ही वैराग पोलीस स्टेशनला केली. एसपी साहेबाकडे पण गेले मी सोलापूरला. त्यांच्याकडे मी 2 तक्रारी दिल्या त्या. एसपी साहेबांनी सुद्धा गावडे साहेबांना फोन केला. गावडे साहेब म्हणते तू होय होय म्हटलं. गावडे साहेबांनी सुद्धा आमच्याकडे प्रूफ आहे, हर एक गोष्टीचं प्रूफ आहे आमच्याकडे. दाखवा बरोबर. काही प्रूफ आहे ना आमच्याकडे सगळं. तरी काय त्यांनी ऍक्शन घेत ना, ते कुठलंच काय कारवाई करी ना. काय आम्ही काय करायचं सांगा बरं? काही कागद आहेत आमच्याकडे, सगळे कागद आहेत. आम्ही जिथे जिथे फिरला होते सगळे कागद आमच्याकडे आहेत. आणि तुम्ही जे पैसे दिले म्हणतात त्याचा काय प्रूफ आहे? काय पैसे दिले? आमच्याकडे चेक आहेत की, आम्ही सगळं चेक नाही व्यवहार दिलेला आहे, केलेला आहे मी त्याला. बर. सगळं चेक न पैसे आमचं 2022 पासून किती पैसे दिले ते सुद्धा चेक आहे आमच्याकडे. सगळं का पुरावा आहेत आमच्याकडे. त्याची रक्कम सगळी परत मिळते? सगळी रक्कम त्याला पोचलेली आहे. त्यानं तोंडात पोलीस स्टेशन मध्ये कबूल झाले मला 12.5 लाख रुपये दिलेत म्हणून. तुम्ही वाटलं तर गावडे साहेबांना फोन करा, विचारा. 12.5 लाख रुपये तुम्ही कबूल केलंय त्यानं दिलेत म्हणून. आम्ही तरी बी आमचं पोलीस स्टेशन मध्ये काहीच कारवाई होईना झाली. आम्ही काय करायचं? कुणाला न्याय मागायचं सांगा? आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिला आहे का? हाय की अर्ज आहे की आमचा तक्रारीचा. काही अर्ज आहे पोलीस स्टेशनला दिला तक्रारीचा. बँकेत सुद्धा केलं. बँकेत सुद्धा त्याने आमच्यावर फ्रॉड केलेलं. 11 लाखाचं, 10,90,000 त्या सावकारानं फ्रॉड केलं. बँकेला सुद्धा त्याने पैसे चालले. मला काय म्हणायचं माहितीये का, की तुम्ही 5.5 लाख घेतले म्हणतात, त्यांना पैसे किती परत दिले तुम्ही? 12.5 लाख दिले त्याला मी. 5.5 चे 12.5 लाख दिले. 12.5 लाख दिले त्याला मी. आणि नंतर सुद्धा घर दिलेलं नाही? नंतर सुद्धा घर दिलं नाही त्याला. अक्षरशः आम्हाला घरात नावच काढू देत नाही. आणि आता काल आम्ही पोलीस स्टेशनला गेलं तर म्हणते आम्ही त्याला बोलून घेतो, बघू काय करतो, तुम्हाला आम्ही कळवतो. मग आम्ही तीच करायचं का घरी घरी हेल्पाटा? एवढा मोठा प्रकार झाला म्हणलं, तुम्ही तुमच्या समोर त्यांना बोलून घेतलं नाही का पोलीस स्टेशन समोर? एकदा दोनदा बोलून घेतलं, पण त्याला समज दिली आणि माघारी पाठवले त्यांनी. त्याच्यावर काहीच करी नाही पोलीस स्टेशन मध्ये मी. मग तुमची मागणी काय? घर तुमचं परत मिळालं पाहिजे? आमचं घर मला परत पाहिजे. मी एवढा मला एक देणं झालेलं, त्याच्यामुळे 4 महिने झाले माझे नुकसान केले घरात. मला काम धंदा नाही, मला खायला सुद्धा घरात अन्न नाही. आमची परिस्थिती बघा, माझा घराचा हप्ता आहे, गाडीचा हप्ता आहे. गाडी लोन काढून मी गाडी घेतलेली आहे. मालकाला काम, मालक ड्रायव्हर आहे म्हणून बागत नाही म्हणून त्या गाडीचा 3 महिने झालं माझा हप्ता तटलाय. ती गाडी ओढून मी खायचं काय, काम करायचं कसं सांगा मला तुम्ही? ही मी मॅडम लोकांनी पैसे देऊन मला गाडी घेऊन दिली आणि मी धुणं भांडी तिथं काम करते तिथं. बर बर बर. आता तुमचं जर तुम्हाला जर न्याय नाही मिळाला तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार? मी पेट्रोल वतून घेणार आहे. आम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाता दोघं नवरा बायको आम्ही पेट्रोल वतून घेणार. कारण आम्हाला पोलीस स्टेशन दादा
कोणावर हेलपाट घालायचं आम्ही? काय करायचं सांगा मी याच्याबद्दल? किती हेलपाट करायचं? अक्षरशः 2 दिवस जात नव्हत्यात, 4 दिवसाला पोलीस स्टेशनला 3-4 हजार रुपये आम्ही गरीबांना आणायचं कुठलं? किती हेलपड मारलं तुम्ही आतापर्यंत पोलीस स्टेशनला? आतापर्यंत आमचं नाही तर 20 पुढे हेलपाट झालेलं आहे. आणि अर्ज किती केले, तक्रार किती केले? तक्रारी आम्ही 2 केलेल्या आहेत हा. त्या. कालची सुद्धा आमची तक्रार त्यांनी घेणार नव्हती पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा. आम्ही कालची म्हणलं होते बँकेची तर तक्रार घ्या, त्याची तक्रार घेतली केली तर घेतलेच नाही ती त्यांनी. ती सुद्धा आमच्याकडे आमचं बळण आम्ही सही शिक्का मागून घेतलाय. त्या शाखात दिवस गेला आमच्या त्या दिवशी सही शिक्का मागायला. एवढा मोठा सगळा प्रकार झाला किंवा घडला, ह्याच्यामध्ये मध्यस्थी तुमच्यासोबत कोण नव्हता का? कोणच नव्हतं आमच्या समोर. आम्ही 2019ला त्याला घर लिहून दिलं. आम्हाला गरज होती 5 पैशाची. आम्ही घर बांधलेलं होतं. किती पैसे घेतले होते तुम्ही? 5 लाख रुपये कॅश घेतली होती. 80,000 रुपये बँकेचं लोन होतं माझ्या घरावर. ते लोन भरायला 80,000 रुपये घेतलं होतं. ते 80,000 रुपये असं 5,80,000 रुपये झालं होतं लोन. त्यानं आमच्या लोकांनी घराचं खरीद करून घेतलं. त्याचे पैसे पण आमच्या लोकांनी लावलं. आणि हे जे 5,80,000 घेतलं होतं याचं चक्रवाढ व्याज करून आम्हाला म्हणला ते 10 लाख रुपये तुमच्याकडे झाले. असं करून खरीद करून घेतलं त्याने. खरीद करून घेताना त्यानं 16,80,000 खरीद करून घेतलं. ते आम्हाला माहित पण नाही. आम्हाला ते खरीद पण दाखवलं नाही कितीचं करून घेतलं ते. तिथं म्हणला तुमच्याकडे आता हे व्याज ते घराचं खरीद करायचं 1,33,000 रुपये झाले. तर असं मिळून 10 लाख रुपये त्याने आम्हाला दिलं म्हणून सांगितलं त्याने. मग आम्ही ऍक्च्युली त्याच्याकडनं घेतलं तर 5 लाख रुपये रोख आणि 80,000 रुपये बँकेचं लोन भरायला. बरं. असं 5,80,000 रुपये आम्ही मग ठरल्याप्रमाणे तुम्ही त्यांचे पैसे परत माघार दिलं? 2 वर्ष कोरोनात गेलं त्यामुळे आम्हाला काय पैसे 2 वर्ष देणं झालं नाही. आम्ही 2022 पासून ते पैसे द्यायला चालू केले. तर ते आतापर्यंत त्याला 12.5 लाख रुपये दिले. बरं. किती? 12.5 लाख. 12.5 लाख रुपये. पहिले 11.5 लाख रुपये द्या मला, मी घर नावावर करून देतो म्हणला. परत आम्ही खरीद करायला गेलो 13 मार्चला. 13 मार्चला खरीद करायला गेल्यावर आम्ही दस्त बनविला. दस्त बनविल्यानंतर आम्ही तिथं स्टॅम्प ड्युटी भरायला पैसे चालू होतो. मग त्याला आम्ही 12 मार्चला अगोदर त्याला विचारलं बाबा तुझं पैसे किती राहिले तर काय राहिले तर ती म्हणला तुला माहित नाही का? मी म्हणलं मला माहिती आहे 11.5 लाख रुपये ठरलं होतं. त्यातलं तुला 10.5 लाख रुपये 9.5 लाख रुपये तुला पोच केले तर चेकनं. आता 1 लाख रुपये तुला ट्रान्सफर करतो. 12 मार्चला त्याला 1 लाख रुपये ट्रान्सफर केलं. बरं. उरलेले 1 लाख रुपये जे पैसे ट्रान्सफर केला प्रूफ आहे का? आहे ना प्रूफ आहे ना. हे 4,000 रुपये दाखवा बरी. हे 4,000 ऑनलाईन म्हणजे 1 लाख रुपये झालं नाही तर हे 40 लाख. हे 4,000 ऑनलाईन आहे. 99,000 रुपये झालं. 1,000 रुपये कॅश दिले. हे 4,000 हे 95,000 ऑनलाईन केलेलं गुगल पे. आणि बाकीचं काही चेक न दिलेलं आहे पैसे. आणि 25 पुन्हा आम्ही तिथे गेलो. त्यानं बसला मी स्टॅम्प ड्युटी भरायला चाललं की त्यानं उठला मला मी एवढाच नाही होत मला असं 20 लाख रुपये पाहिजे. 20 लाख रुपये पाहिजे म्हणल्यावर आम्ही बोललो त्याला हो 20 लाख रुपये आमच्या त्यानं देणं होत नाही तर तूच तुला घर राहू दे आमचे पैसे आम्हाला माघार दे. तर त्या टायमाला म्हणलं की मी आता 7 वर्षांनी देणार तुम्हाला पैसे. 7 वर्षांनी देणार आहे म्हणल्यावर मी गावातली काही प्रतिष्ठित आहे ती पाहुणा त्यांच्याकडनं मिटवायचा प्रयत्न केला. बरं. पण त्यांना पण जवळ येऊ दिलं नाही मिटवायला. त्या पाहुण्याला सांगितलं आमचे की तुम्ही मध्ये पडू नका 20 लाख रुपये असला तरी या मिटवायला नाही तर येऊ नका. बरं. मग मी पुन्हा गेलो पोलीस स्टेशनला 19 मार्चला. तिथं तक्रार अर्ज दिला. तक्रार केली आहे दाखवा. तक्रारी अर्ज दिला. या बाई 19 मार्चचा अर्ज. तक्रारी अर्ज दिला. तक्रारी अर्ज दिल्यानंतर त्यानं 25 तारखेला पुन्हा पाया पडत बाबा घ्या मिटवून म्हणजे तुम्हाला घर नावावर करून देणार हे करून देणार ते करून देणार म्हणल्यावर मिटून घ्यायला. मग तिथं आम्ही मिटवून घ्यायचं म्हणलं मला मिटवून घ्यायचं पण मला 1 लाख रुपये वाढवून पाहिजे. बरं. परत पैसे माहिती 11.5 लाख ठरलं होतं. तर तिथं मला 12.5 लाख द्या आणि घर तुमच्या नावावर करून देतो. हे 12.5 लाख का तर तू ह्याला उतारा का काढायला लावला त्याला घरपट्टी का भरायला लावली. मी आतापर्यंत घरपट्टी आम्ही मग ह्याला का घरपट्टी भरायला लावली त्याला काय उतारा काढायला लावला म्हणून हे 50,000 मला 50,000 रुपये पोलिसाला द्यायचे बाबा मला. असं 1 लाख रुपये मला जास्त वाढवून द्या आणि तुमचं घर मी लगेच करून देतो नाव. मग पोलीस स्टेशन मध्ये लिहून घेतलं.
ही लिहून घेतलेला सुद्धा पुरावा आहे आपल्याकडे. बर हा, लिहून घेतलेला सुद्धा पुरावा आहे. हे बघा, ही लिहून घेतलेला पुरावा. हा ही लिहून घेतलेला पुरावा 2 महिन्यात मी घर नावावर करून देतो. 25 मार्चला हे सगळं कुणासमोर लिहून घेतलं त्यांनी? हे संदेश पवार म्हणून संदेश पवार साहेब. हेड कॉन्स्टेबल. बर हा त्यासमोर लिहून घेतलं, त्यांनी लिहून घेतलेलं. हा आणि 2 महिन्यात घर माघार देतो हा, 2 असं महिन्यात संदेश घर माघार पवारच्या समोर लिहून घेतलं. बर घर माघार देतो 2 महिन्यात. आणि 25 मार्चला त्यानं घर लिहून देतो म्हणून लिहून दिलं, घर माघार देतो 2 महिन्यात म्हणून. आणि त्यानं 28 तारखेला बक्षीस पत्र केलं मुलाच्या नावावर. मग ही बाबत तुम्ही संदेश पवारला सांगितलं नाही का की सांगितलं आहे ना, बरोबर. काय म्हणले मग? मग त्यांनी म्हणले आम्ही ऍक्शन घेतो, त्याला बोलतो, समज देतो. त्यांनी बोलवायचं, आम्ही पोलीस स्टेशनला गेले, त्याला बोलवायचं, त्याला दाब द्यायचा, त्यानं नाही साहेब म्हणायचं, मी करून देतो म्हणायचं. आणि पुन्हा मागे तसं पुढं करायचं त्यांनी. ही एवढ्या सगळ्या म्हणजे कार्यक्रम हे दिवसाला किती दिवस गेले तुमचे पूर्ण? एवढा सगळा हे दिवस गेले ह्याच्यामध्ये किती दिवस गेले म्हणलं? जवळजवळ 12 मार्च पासून आतापर्यंत गेले ते. बर आतापर्यंत अजून कुठलीच ऍक्शन झाली नाही. हा परत त्यानं बरोबर आम्हाला फसवत आलं. हा परत ही दस्त केलेलं माहिती असताना, हा दस्त केलेलं माहिती असताना आम्हाला खरीद कतार बोलवलं 30 एप्रिलला. बर 28 मार्चला त्यानं दस्त ही केलाय शपथपत्र, बक्षीसपत्र. हा 28 मार्चला. आणि आम्हाला 30 एप्रिलला खरीद खत करून देतो म्हणून बोलून घेतलं. बर उरलेली रक्कम घेतली त्यानं. हा आणि शेवटी घर कुणाच्या नावाने केलं? आणि घर दस्त झालं नाही तिथं. हा बर का हा तर तिथं शपथपत्र केलं होतं. बर 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 हा त्यामुळे पुन्हा तिथं आम्ही म्हणलं आता काय करायचं, ते येड्यात सोंग घेतलं त्यानं. मला माहितीच नाही, आईनं कधी करून दिले, ही करून दिले, आम्हाला माहित नाही. मग आता हे घर कोण आहे तुमचं वैयक्तिक जे घर त्यांना लिहून दिलं ते घर कोणाच्या नावाने केलं आता? आता मुलाच्या नावाने केलंय, अज्ञान बालक म्हणून. बर मुलाच्या नावाने आजोबा वारस लावला त्याला. बर हा, आणि पुन्हा येड्यात सोंग घेतलं, मला माहित नाही, केलेलं माहित नाही, आईनं कधी केलं माहित नाही, हे केलं नाही. आणि सगळं तर माहिती यायला होतं, तरी सुद्धा आम्हाला खरीद खत करून दिले. खरीद खत प्रूफ आहे, सह्या झालेल्या ते त्यांच्या सगळं झालेलं आहे. बर स्टॅम्प ड्युटी भरायला लावली. म्हणजे एकूण तुमच्याकडून पैसे पण घेतले? हा, पैसे पण घेतले, घर पण घेतलं. ही स्टॅम्प ड्युटी भरायला लावली 30 एप्रिलला. हा स्टॅम्प ड्युटी भरायला लावली 30 एप्रिलला. बर त्याला माहिती असताना 28 मार्चला बक्षीसपत्र केलं असताना हा त्या स्टॅम्प ड्युटी भरायला लावली. बर 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 म्हणजे एकीकडे घर नावावर केलं पुन्हा त्या टॅम्पडी तुम्हाला भरायला सांगितलं? स्टॅम्प ड्युटी भरायला सांगितलं. ही केलंय, त्याने दस्त बनवून केला, त्याच्यावर सह्या झाल्या त्या हा सगळ्याच्या सह्या झाल्या. पण ही टिकलं नाही ते. हो, सही झाला, अंगठा झालाय. आणि खरीद कर अगोदर पैसे घेतलं, पैसे घेऊन मला मी बँकेत टाकून आलो. तिथनं निघून गेला, पैसे लांबपास केलं. आणि पुन्हा आतमध्ये गेला दस्त करायला, तर हिने सांगितलं की बाबा मुलाच्या नावावर बक्षीसपत्र केलेलं. बर मग तिथनं माघारी आला. मग आता एवढा सगळा प्रकार तुमच्यासोबत घडलेला आहे, मला सांगा, जर तुमचं घर तुम्हाला परत नाही दिलं तर तुमच्या दोघांवर बायकाचं काय कुठला पाऊल असणार? आत्महत्या करणार. ह्याच्या पलीकडे आम्हाला पर्याय राहिला, आम्हाला जागाच राहिला नाही. राहायचं कुठं आम्ही? राहायचं कुठं आम्ही? त्या पांढऱ्याच्या त्या पांढऱ्या 2-3 महिने झाली तर आम्ही पाहुण्याच्या 2 दिवसाला 4 दिवसाला येतो. कधी असं कोणाला नाही, असं येतो आम्ही. एक वेळेस आम्ही अक्कलकोटच्या त्या आश्रमात जाऊन राहिलो. आश्रमात राहिलो अक्कलकोटच्या तिथे जाऊन स्वामी महाराजांच्या. स्वतःचं घर असून ही स्वतःच्या परिस्थिती? घरात असली आमची परिस्थिती आली आता. एक दिवशी 2 दिवस मी MIDC झोपलो. हा सोलापूरच्या MIDC. एक दिवशी आम्ही पेट्रोल पंपावर तिथे झोपलो. म्हणजे स्वतःचं घर असून तुमच्यावर ही वेळ आहे आता? ही वेळ आहे. आता आमच्याकडे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.